पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। बीडमधील मस्साजोगमधील ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केले। दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबाची भेटही घेतली आहे। यावेळी जरांगेंच्या हस्ते आई, मुलगा आणि मुलीनं पाणी घेतलं। या भेटीनंतर जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे। भाजपचे आमदार सुरेश धस देखील या ठिकाणी येऊन गेले, मात्र त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही। त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही, कारण ते सरकारमध्ये आहेत असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरिदास तावडे यांनी। पाहूयात। माझ्याबरोबर जरांगे पाटील आहेत। या ठिकाणी गेली 2 महिने उलटून गेलेत। आज अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी चालू आहे। तुम्ही या ठिकाणी भेट दिली, काय ते दुर्दैव आता देशमुख कुटुंबाचं त्यांच्यावरती त्यांच्यात लेकराचा खून होऊन सुद्धा त्यांना मरण उपोषण करायची वेळ येते। हे दुर्दैव आहे राज्यापुढचं, वाईट आहे। तरी पण मायादया जर मुख्यमंत्र्याला येणार असली तर जनतेनं बघायचं कोणाकडे। छुपा सरकारी अजेंडा इथं सुरू आहे। ज्यावेळेस कडवटपणानं जनता आंदोलन उभा करते त्यावेळेस कुठलंही मॅटर यशाकडे जातं, पण ज्यावेळेस छुपा अजेंडा त्याच्यात घुसतो राजकीयांचा त्यावेळेस यशाकडे जाणं अवघड असतं। कडवटपणानं मस्साजोगचे गावकरी लढतायत पुढे, तरी न्याय नाहीये सरकार सोबत असून। मात्र अक्षरशः या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियावर व गावकऱ्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे। हरिदास तावडे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।